सामन्याला सुरुवात पहिल्या षटकासाठी हार्दिक आणि आजच्या दिवसामध्ये धुवून विला आपण पाहतोय सामनावीरचा पुरस्कार मिळवलाय आणि देखील एक वेळा आपण पाहतोय सामनावीरचा पुरस्कार मिळवला पहिल्याच बॉलवरती हार्दिक याला आसमान दाखवलाय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय 6 धावा राहिल याच्या बाट मधून आपण बघितला की 2 षटकार आलेले आहेत आणि नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात आहे की या सीझन मध्ये पहिली टुर्नामेंट झाली होती हे 2 संघ फायनलिस्ट राहिले होते अपील झाली होती अपील मध्ये उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही होता मात्र तो फेटाळून लावला गेला आणि आपण पाहतोय की या 2 संघांमध्ये पहिली सीझनची जी टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये फायनलिस्ट हे 2 संघ त्याच्यामध्ये निष्ठार कामन या संघाने बाजी मारली होती दुसरा क्रमांक फटकाला होता तो म्हणजे कामन बॉईज कामन या टीमनं पुन्हा एकदा ते 2 संघ या सेमी फायनल मध्ये टाकले गेलेत प्रत्युत्तर देण्याची संधी आहे कामन बॉईज कामन या टीम कडे व्हाईट बॉल बॅटला हा चेंडू इथे लागला होता 1 बॉम्ब्स इथे जरूर दिला गेलाय पहिला बॉम्बसर इथे दिला गेलाय आणखीन जर बाउन्सर झाला तर इथे दंडित केलं जाईल हार्दिक याला बघा 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि हा चेंडू गेला ह्या डिक्लेरेशन झोन मध्ये बॅटच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा म्हणजे 14 धावा फलकावरती अच्छा जरा सा महसूस हुआ है गाड़ी
पहिला बॉल आपण बघितला ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये इथे आलेले आहेत. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, 100 धावांची धाव फलक 15 धावसंख्येवरती. ऑफस्टम मध्ये चेंडू होता, फुलरलेंचा चेंडू. चांगल्या प्रकारे इथे कनेक्शन झालं नव्हतं, फक्त एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट केली जाते. पाहतोय की राहील चांगल्या टच मध्ये आहे. भरपूर धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितल्या 74 धावा. दुसऱ्या मॅच मध्ये लवकर बाद झाला. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतो की आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकलेले आहेत. वैयक्तिक 14 धावसंख्येवर तो खेळतो. आणि बघा आणखी एक गगन चेंडू, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. चेंडू आपण जर बघितला, चेंडू आउट ऑफ द पार्क. हायवे वरती चेंडू जाऊन पडलाय. किती दूर वरती हा मारलाय राहिल्याने. ताकद बघा किती आहे राहिल्याच्याकडे. धाव फलक 22 धावसंख्येवरती. फुलरण्याचा चेंडू धावलेस बॉटमला, पॅचच्या बॉटम वर त्या चेंडू लागलाय. तेच कारण एक सिंगल धाव इथे मिळते. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. चेंडू टाकून 3, आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि अकबर शेख आता मात्र स्ट्राईक वरती आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार फटकावलेला आहे. डायरेक्ट हिट झालेला आहे. डायरेक्ट हिट, बिग विकेट. बड़ी मछली जाल में फंसते हुए राहिल अंसारी बैक टू द डगआउट. बहुत अच्छा चार चीफ. पहिला गडी इथे तंबूच्या आशाला परतलेला आहे. बघा, जो फलंदाज चांगल्या लय मध्ये पाहायला मिळाला तो फलंदाज आत्महत्या करून बाजाला मित्र म्हणेन. आपण बघितलं पहिल्या ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारे धोका घेतला नव्हता या दोन खेळाडूंनी. मात्र या ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हत्या, तेच कारण थोडासा धोका पत्करला होता. आणि काय निशाणा, सटीक निशाणा साधला. डायरेक्ट हिट. आणि फलंदाज आपण बघितला राहील, याला तंबूचा रस्ता पाहावा लागलाय. सिराज नवीन बॅट वर आलेला आहे. मनगटीच्या साने हा चेंडू फक्त त्याला वळवायचा होता, मात्र चेंडू पायावरती येऊन आदळलाय. बॅट आणि बॉल काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालाय. बघा, महेंद्र कांबडी याने आपल्या संघासाठी पुन्हा एकदा कमबॅक कर दिलेली आहे. आणखी एक चेंडू बघा, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटक संपलं दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 23 धावा, एक गडी बाद 23 धावा.
चला दुसरा चेंडू आतमध्ये पाठवला गेलाय. लक्षात घ्यायचं आहे, चेंडू जर हरवला तर नवीन चेंडू आधीला जाईल, लक्षात घ्या. दोन्ही इनिंग मध्ये तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हरपन याने काय चेंडू आतालाय, जबरदस्त परफेक्ट यॉर्कर. अकबर शेख याला चारोखाने छेद केलाय या चेंडूवरती. दर्पण आपण पाहतो, दर्पण असोलकर 4 षटकाचा मॅच आहे, 30 षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतो 25 धावा धाव फलकावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, 6 धावा षटकार. षटकार आलाय, षटकाराला धाव फलक 31 धावसंख्येवरती. 31 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा षटबुल करण्याचा प्रयत्न षटकामध्ये. अमित भूपेश आहे त्या क्षेत्रामध्ये, झेल सोडलाय की मॅच सोडलाय. ऋषभ आला होता, त्यानंतर आपण पाहतोय भूपेश देखील 2 क्षेत्ररक्षक आले होते. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण बघितलं की थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. हा जर झेल पकडला असता तर अकबर शेख याची खिली संपुष्टात आली असती. तर पण याने आपल्या संघासाठी एक मोहरा इथे टिपला होता, मात्र भूपेश आणि आपण ऋषभ या 2 खेळाडूंमध्ये थोडासा मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव, एका धावाची धाव फलक 32 धावसंख्या. पुन्हा एकदा डावामध्ये आहे यावेळेस हार्दिक पांड्या कुठली चुकी करणार नाहीये. विकेट. एक बॉल जुनी बाकी या ओव्हर मध्ये. नवीन बॅटर आर्यन, नवीन बॅटर इन झालाय. आपण पाहतोय धाव फलक 32 धावसंख्येवरती. 30 षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय, 1 चेंडू तरी बाकी आहे आणि आपण पाहतो दर्पण याने या षटकामध्ये काय चांगला कमबॅक केलाय आणि यष्टांच्या मध्ये सापडला. बॅक टू बॅक दुसरा गडी. बत्तीस धावा दाखल.
चला थोडासा स्पीड अप करायचा आहे. चला बॅड लाईट्स आपण पाहतोय इथे फटका बसू शकतो दुसऱ्या इनिंग मध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कॉमन बॉईज कॉमन संघ आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर ती सरासरी कुठेतरी कमीची आपल्याला पाहायला मिळाली. 9 आणि 9. पहिलाच बॉल षटक उचलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली. चांगला चेंडू आपण बघितला. उचली घेणारा थोडीशी आपटी दिली होती गोलंदाज अभिषेक याने. अभिषेक भगत आपण पाहतो बॉलिंग मार करते. अभिषेक याने देखील आज इम्प्रेस केलाय. भरपूर चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे. पाच चेंडूचा केला तरी बाकी आहे. नवीन बॅटर मध्ये दर्पण पाटील हा स्ट्राईक वरती आलाय. दर्पणकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. ऑन साईडला फटका केलाय. अमित चेंडू जगाड येतोय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर हकीम खान न्यू बॅटर इन झालाय. आपण पाहतोय अकबर शेख याला नॉन स्ट्राईक एंड वरती थांबवण्यात यश येत आहे. कॉमन बॉईज कामर या टीमला जर अकबर शेख याला जर जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला जर ठेवलं तर नक्कीच कमीत कमी धावात वरती रोखण्यात यश येईल कॉमन बॉईज कामर या टीमला. हकीम खान ने पाहतोय हा चेंडू फक्त ओलवलाय ऑन साईडला. अमित भरपूर वेगाने धावा सुटला होता. पाहायला थोडासा क्रॅम्प देखील आलेला, कारण अमित एक महत्वाचा दुवा आहे कॉमन बॉईज कॉमन टीमचा. जर तो जर इंजर्ड झाला तर दुसऱ्या इनिंग मध्ये धावा करणं थोडस कठीण होऊ शकतं कॉमन बॉईज कॉमन या टीमला. चला थोडासा स्पीड अप करायचा. 3 चेंडूचा केला तरी बाकी आहे. बघा बॅड लाईटचा इथे प्रभाव दिसतोय. ऑन साईडला चांगला फटका केला भूपेश आहे त्या क्षेत्रामध्ये. बघा किती खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अमित कामनकर चेंडू आपण बघितला चांगल्या प्रकारे गॅदर करू शकलेला नाहीये, कारण फेकी थोडीशी खराब होती. हा प्रमाणे यायला हवा होता, मात्र तसं काय झालेलं नाहीये. 2 धावा आणि अकबर शेख पुन्हा एकदा स्ट्राईक वर त्याला धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 धावसंख्येवरती. 36 धावा. हावलेस बघा टावरिंग शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार.
या षटकाराला धावफलक जाऊन पोहोचले ती म्हणजे 42 धावसंख्येवरती या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलक 42 धावा. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. फुल टॉस बॉल त्याच्या स्ट्रिकर वरती हा चेंडू येऊन लागला. एक धाव कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बेल सगोदर पडली होती तेच कारण 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेने धावफलक 44 धावसंख्येवरती 45 धावांचं टार्गेट ठेवलंय. चला मिस्टर कामन आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कामन बॉईज कामन आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. नाहीतर तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उतरले गेलाय. 2 सलामीवीर स्ट्राईक वरती पाहतो आपण.
भाई फोन करेगा तुमको मैच है ना उधर पे है भाई फोन आधे घंटे आज तक है जेवायचं पहुंचे दिला काय देत इकडे बॉलर दे बॉक्स से देऊ का अब नया बॉल जुना बॉल ही नहीं है ना 45 धावांचं टार्गेट हे सेट केलंय हर्षद म्हात्रे आणि आपण पाहतोय अमित कामनकर असे दोन फलंदाज. सिराज बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता मात्र पॅटर्न बॉल काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. प्रत्येक षटकामागे आपण बघितलं 11ची सरासरी राखायची आहे. बघा बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. रिव्हर्स फटका केला थोडीशी गुडघ्यावर थोडीशी दुखापत जाणवते या हर्षद याला. मध्ये या कॉन्क्रीट पिच आहे आणि नेहमी या प्रकारे फटके खेळत असताना थोडीशी गुडघ्याला वेदना होत असतात. हेडलेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय हकीम खान चेंडूला फील्ड करतोय. आपल्या संघासाठी एक धाव थांबवलंय. कदाचित हा चेंडू जर निघून गेला असता 2 धाव मिळाल्या असत्या मात्र चांगले क्षेत्ररक्षण हकीम खान याचं एक सिंगल धाव. आता मात्र धाव संख्येला सुरुवात झाली. श्री गणेश होतो या एका धावेने. या मॅच मध्ये सेमीफायनलचा मॅच आहे आणि एक धाव ही महत्वाची आहे आणि 100% एफर्ट्स देणे हे फार महत्वाचं आहे आणि ते हकीम खानच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव घेण्याची संधी मात्र अमित कामनकर याच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा कदाचित 4 धावा आहे की षटकार आहे. षटकार 6 धावा. इश्क सहरती अशा मोठ्या फटक्यांची फार गरज आहे कारण 11.25 सरासरी इथे राखायची आहे प्रत्येक षटकामागे. पुन्हा एकदा अमितच्या बॅट मधून हवाई हल्ला. 1 बॉम्ब्स चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. आपण क्षेत्ररक्षक जर बघितला मिड विकेट डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रामध्ये होता आणि एक क्षेत्ररक्षक आपण बघितला लॉंगर मध्ये होता. त्या दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू खेळला होता अमित कामनकर याने. व्हॉलेंटियर्स आपण गाड्या थांबवायच्या, गाड्या पाठवू नका. अमित कामनकर पुन्हा एकदा आडव्या लाटेचा हार केला. या चेंडूवरती 6 धावा मिळतील. षटकार. विजय 17 धावा फलकावधी लागल्या गेल्यात.
17 धावा, आणखीन 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये आणखीन जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 28 धावींची गरज आहे. 45 करायचं 45. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला महेश बॉल इथे परत आलेला आहे. हर्षद म्हात्रे आणि आपण पाहतोय अमित कामणकर या दोन खेळाडूंमध्ये हे झालेले पार्टनरशिप बघा. पहिले 2 चेंडू हे निर्धाव आले होते, त्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये एक सिंगल धाव आली, त्यानंतर मात्र अमित कामणकर यांनी केलेल्या ह्या कारणाबाबत पाहतोय की जी निर्धाव चेंडू आली भरपाई त्यांनी केलेली आहे. मागच्या 3 चेंडूवरती 17 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा हर्षद हा स्ट्राईक वरती आहे. हर्षद थोडासा स्ट्रगल करतोय, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी भरायचा प्रयत्न तो करतोय, मात्र तर थांबवलं जातं. बघा चांगलं कॉलिंग, कदाचित दुसरी धाव ही धोकादायक ठरू शकली असती, हेच कारण अमित त्याने त्याला थांबवलं. आणि आपण पाहतो की अमित कामणकरची बॅट देखील तलपलेली दिसते, तो सध्या टच मध्ये आहे. त्याला जर जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाली तर जास्तीत जास्त धावा बनवेल या इनिंग मध्ये. आणि आपण बघितले की 3 चेंडू मध्ये त्याने आतापर्यंत 16 धावा बनवल्यात. राहील हवलेची संधी आहे. हकीम खान चेंडू खाली येतोय आणि कॅच पकडतो. बघा किती सुंदर खेळ, फलंदाज ठरतो फेल. First, let me take a आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढलेला आहे. आणि पुन्हा एकदा तेच करत असताना एक विकेट, एक ब्रेक थ्रू त्याने आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रहार केला होता अमित याने, मात्र मिस टाइम फटका झेल पकडला गेला. पायची चापी झालेली आहे, यष्टांच्या मध्ये सापडतोय फलंदाज भाग. चलो मैदान के बाहर से जाना है. बोलो साऊंड साईडला फटका केला, गॅपमध्ये हा फटका खेळून गेला, क्षेत्ररक्षक वेगाने आला, थोडासा फंबल झालेला आहे. 2 धावा घेण्याची संधी देखील इथे मिळेल. फेकी सुरेख झाल्या, मात्र 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्या.
आणि या 2 धाबेची धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 20 या धावसंख्येवरती आणखीन जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज आहे. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाब्यांची गरज. आपली हॅलिकॉप्टर शॉट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू प्रकारे झेलबंधन अतिशय त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. एक साधा सोपा झेल इथे सुटलाय. एक धाव महत्वाची आहे आणि प्रत्येक झेल हा महत्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही फलंदाजाला संधी दिली तर त्या संधीचा तो सोनं करेल. बघा 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक 22 या धावसंख्येवरती आणखीन 23 धावांची गरज. खूप पहिला चेंडू क्षेत्ररक्षक ह्यावेळेस चुकी होणार नाही आहे. ह्यावेळेस मात्र झेल पकडला जातो. फलंदाज दोन षटकाचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये आपण पाहतोय अर्धा पल्ला इथे पूर्ण झालेला आहे. 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवल्यात. आणखी 12 चेंडू मध्ये 23 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. आणि या 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूने महेंद्र कांबळी तर एका बाजूने हर्षद. आणि पाहतोय की प्रवीण पाटील अजूनही डगआउट मध्ये आहे. मला वाटतं तो अनअवेलेबल आहे या मॅच मध्ये. आणि बघा खराब क्षेत्ररक्षण दत्तनच्या माध्यमातून चौकार आलाय. चला दुसरा चेंडू लगेच पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. महेंद्र कांबळी तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल लक्षात घ्या. चला दुसरा चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये तो आपण घ्यायचा आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता मात्र 19 धावांची गरज आहे.
तोरकस मारण्याचा प्रयत्न बघा, काही इंचाचा फरक आहे. अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू निघून गेलाय. कमबॅक केलाय हकीम खान याने. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॉलिंग केली होती. पहिल्याच बॉलवरती दर्पणच्या माध्यमातून थोडीशी चूक जरूर झाली, त्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे. उचली घेणारा हा चेंडू, वाईट बॉल, फन फॉर दी ओव्हर. तिथे आपली देण्याचा प्रयत्न होता, मात्र अतिरिक्त बॉम्ब्स, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेने धाव फलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 27व्या धावसंख्येवरती. हा बॉल फायदा उचलला जाईल का, तर नाही. विकेट, विकेट डाऊन, फलंदाज बाद. भूपेश न्यू बॅटर इन झालाय. भूपेश याने देखील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. तोच भूपेश मध्ये इन झालाय. पंचेचाळीस धावा ते पूर्ण करायचे जिंकण्यासाठी. तीन बॉल इथे टाकून झाले. 3 बॉल्स अजूनही खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 27 धावा लागल्यात. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा चेंडू हाताला गेला. हा चेंडू पाहतोय की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर आला असता कदाचित आणखी धावा मिळू शकल्या असत्या, मात्र एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा मिस्टर फटका झालाय. दर्पण चेंडूच्या खाली येतोय. 6 सप्पा झेल, फलंदाज फेल. या सीझन मध्ये जी सुरुवात झाली होती, पहिली स्पर्धा, त्या पहिल्या स्पर्धेचे हे 2 संघ फायनलिस्ट होते. नुस्टार कामन या संघाने पहिला क्रमांक, तर कामन बॉईज कामन या संघाने दुसरा क्रमांक फटकावला होता, म्हणजे पराभूत केलं होतं फायनल मध्ये. न्यूस्टार कामन या टीमनं कामन बॉईज कामन या संघाला इथे प्रत्युत्तर देण्याची संधी आहे. कामन बॉईज कामन या संघाकडे. चिराग पुढे साऊन डासिंग ट्राय केला होता. गॅप मध्ये चेंडू घेऊन गेलाय. दर्पण पाटील त्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण झाल्याचा प्रयत्न. महेंद्र तांबडे अडचणीमध्ये सापडला होता. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. अडचणी वाढल्या होत्या यावेळेस महेंद्रच्या. या 2 धावांची धाव फलक 30 या धावसंख्येवरती आणखी 15 धावांची गरज आहे. 15 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 7 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटक्याची गरज आहे. एक मोठा फटका. शेवटच्या बॉलवरती काय पाहायला मिळेल.
ह्यावरच मात्र अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू तो फेकला गेलाय. हकीम खान या षटकामध्ये कमबॅक, पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जबरदस्त कामगिरी. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. महेंद्र आता मात्र स्ट्राईक वरती आलेला. आता मात्र महेंद्र याला पूर्ण जिम्मेदारी या सामन्याची उचलावी लागेल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सोहेल याचा पहिलाच बॉल फॉरवर्ड मॅच आता लागला. चेंडू गेला स्क्वेअर क्षेत्रामध्ये, सिराज आहे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालाय. चेंडू सिराज जकार झालाय चौकार. मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. या चौकारने आपण पाहतोय पुन्हा एकदा आशा पल्लवी झालेल्या आहेत. संजीवनी देऊन जातोय हा चौकार. पुन्हा एकदा आशा पल्लवी झाल्यात. 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. चला गाड्या थांबवून ठेवायच्या आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 गेंदों का खेल बाकी है. कोई भी गाड़ी अंदर नहीं आएगी, ध्यान में रखे. सोहेल याचा हा चेंडू आपण पाहतो या उचलू घेणारा. चांगला संपर्क झालेला नाहीये. बघा अटीतटीची लढत, काटेकी टक्कर या दोन संघादरम्यान. पहिल्या टुर्नामेंटचे फायनलिस्ट पुन्हा एकदा सेमी फायनल मध्ये भिडत झालंय. महेंद्र याने हा चेंडू केलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सिराज यावरच मात्र झेल पकडला गेलाय. बिग विकेट, फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 2 षटकार किंवा 2 चौकार किंवा 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल.
सोहेल याने बघितलं की पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने मिसफील्ड केलाय, तो थोडासा नाराज झाला होता. मात्र त्याचा आत्मविश्वास बघितलाय, धुनावला गेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हाय पाहायला मिळतोय. त्याला देखील माहिती आहे की हा महत्वाचा सामना आहे, हा सामना जिंकला तर फायनलचं तिकीट मिळेल. कोई भी गाड़ी अंदर नहीं आएगी, 2 गेंदें बाकी है, ध्यान में रखे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. कोई भी गाड़ी मैदान के अंदर नहीं आएगा, ध्यान में रखे. कोई भी आदमी मैदान के बाहर से जाइए. सरकार खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद, 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके. दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे. जयेश विरारकर यावेळेस भरपूर वेगाने फिरवली होती बघा. व्हाईट बॉल आलेला आहे, व्हाईट बॉल 1+1. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र पलटलंय आणि आता मात्र चिराग हा स्ट्राईक वर आलेला आहे. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता मात्र एखादा मोठा फटका या चेंडूवरती षटकार चौकारणं फार गरजेचं आहे. फटका तर आलेला आहे, एक डाव कंप्लीट केली जाते, उत्सवाचा प्रयत्न होईल. कदाचित तिसरी धाव देखील मिळू शकते, तिसरी धाव देखील मिळते, 6वी धाव देखील कदाचित पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. आणि आपण पाहतो बघता 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोल्डन 6 मारण्यासाठी आता मध्ये एक खेळाडू पाठवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बघा 3 धावा इथे कंप्लीट केल्या. चिरागला स्ट्राईक घ्यायची होती, मात्र 4वी धाव पूर्ण करत असताना तो बाद झालाय. अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. बघा आज प्रवीण पाटील नाहीये, त्याची कुठेतरी कमतरता इथे जाणवतोय. कमन बॉईज कामन या टीमला. चला 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 6 धावा. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बघा एक धाव काढणं भरपूर कठीण असतं, मात्र एक मोठा फटका मारणं भरपूर सोपं असतं. चौकार षटकार मारणं भरपूर सोपं असतं. या चेंडूवर षटकार जर आला तर फायनलचं तिकीट मिळेल. नवीन बॅटर कोण आला तर विकास आलाय. विकास कामनकर लेफ्ट बॅट्समन. बघा संधी आहे लेफ्ट बॅट्समनला. त्याच्या समोर एक चालाक बॉलर सोहेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा, मिस्टर एक्स्ट्रा. हे धडकन आहे, हे प्रेशर आहे.
एक चेंडू आता मात्र 5 धावांची गरज. बघा मॅच होता कुठे, मॅच आलाय कुठे. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. तो मोठा फटका येईल का? मोठा फटका तर आलेला नाहीये. अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय न्यू स्टार कामन ए या संघानं. हार्ड लक कामन बॉयज, कामन. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल न्यू स्टार कामन ए.